नमस्कार. जय बाबाजी, जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. आपल्यापर्यंत येण्याचं कारण एवढंच तरुणांनो, आज धर्मयोद्धा संघ स्थापन झाला, ज्या संघटनेद्वारे देव, देश आणि धर्म, सेवा, सामर्थ्य, संघर्ष या त्रिसूत्रीला धरून हे संघटन आपण या ठिकाणी तयार केलं. जगद्गुरू बाबाजींचा आशीर्वाद, बाबाजींचे उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतिगिरी बाबांचा आशीर्वाद आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचाही आपल्याला सर्वांना आशीर्वाद आहे. आणि या स्वराज्याचे धाकले धनी म्हणून ज्यांना आपण पाहतो, असे धर्मवीर संभाजी महाराज यांना पण या ठिकाणी नमन मी करतो. आणि आज आपण हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या सर्वांचा जन्म झालेला आहे. नागेश्वर महाराज आपल्याला सर्वांना आज हात जोडून विनंती करत आहे का देव, देश, धर्मासाठी आपल्याला प्रत्येकाला काही आपल्या आईवडिलांचं काही पुण्य असेल का आपल्याला हे प्रत्येकाला काम करायला मिळत आहे. नागेश्वर महाराजांनी तर आपलं संपूर्ण आयुष्य, आपलं जीवन या संस्कृतीसाठी, या मातीसाठी, या देशासाठी समर्पित केलेलं आहे. हे जीवन मी अर्पण केलेलं आहे. तर माझा हौसला मिलिटरीमध्ये जाण्याचा होता, पण आज मला एक हिंदू राष्ट्राचं काम करायला मिळत आहे. माझं सौभाग्य मी समजतो. आणि माझं स्वप्न आहे तरुणांनो का प्रत्येक गावागावामध्ये अशी 10-10 मुलं तरी आपले तयार झाले पाहिजे का जे हिंदू राष्ट्रासाठी काम करतील, ज्यांना आपल्याला सामर्थ्यवादी बनवायचं आहे, ज्यांना आपल्याला व्यायाम शिकवायचा आहे, सूर्यनमस्कार शिकवायचे आहे, लाठीकाठी आपल्याला शिकवायची आहे, शस्त्र आणि शास्त्राचं शिक्षण आपल्याला त्यांना द्यायचं आहे. गावागावाला असे मल्ल आपल्याला तयार करायचे आहे. आणि या अनुषंगानं आता येत्या 30 एप्रिलला दुपारी 3 वाजल्यापासून तर सायंकाळी 7 वाजेपर्यंत धर्मयोद्धा संघाचा वर्धपान दिन आहे. त्या वर्धपान दिनाला संपूर्ण महाराष्ट्रामधून ज्या ज्या ठिकाणी संघटनांची बांधणी आपण केलेली आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर, जालना, अशा अनेक ठिकाणी आपलं संघटन त्या ठिकाणी आहे. त्या संघटनेचे पदाधिकारी मी त्यांना एक निमंत्रण पण या ठिकाणी देणार आहे. वास्तविक पाहता निमंत्रण देण्याची गरज नाही, कारण तुम्ही सगळे माझे मावळे आहे, शिवरायांची मावळे आहे. आणि या अनुषंगानं आपल्याला सर्वांना एकत्रित यायचं आहे. त्या दिवशी आपली शस्त्र पूजन पण त्या ठिकाणी होणार आहे. अनेक संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी येणार आहे. आणि त्या कार्यक्रमाला सुंदर शिवरायांचा पवाडा पण त्या ठिकाणी होणार. असं भरगच्च कार्यक्रमाची मी पत्रिका पण आपल्यापर्यंत पाठवणार आहे. पण आपल्याला सर्वांना एकत्र का यायचं आहे, काय का उद्दिष्टासाठी एकत्र यायचं आहे. जो देश आपला भारत आहे, हा भारत देश अजून पण हिंदू राष्ट्र झालेला नाही. जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं, ज्यांनी 26 एप्रिल 1645ला रायरेश्वराच्या मंदिरामध्ये 10-5 मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी आपलं रक्त त्या महादेवाच्या पिंडीवरती वाहिलेलं आहे. आणि शपथ त्या काळामध्ये त्यांनी घेतलेली राजांनी का हिंदवी स्वराज्य झालं पाहिजे, ही स्त्रीची इच्छा. जो अपूर्ण संकल्प आपल्या शिवरायांचा या ठिकाणी राहिलेला आहे, त्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायचं आहे. तुमची साथ या ठिकाणी नागेश्वर महाराजांना पाहिजे आहे. आणि म्हणून मी एवढंच या ठिकाणी सर्वांना सांगतो का प्रत्येकाने आपल्या गावामध्ये संघटन चांगलं मजबूत बनवा. आणि आपल्या गाव लेवलला हनुमान चालिसा घ्या, रोज सकाळच्या पारी व्यायाम करा, आयाम करा, आपल्या शरीराला वळण लावा, संस्कार लावा. आणि आपल्यापासून अनेक पुढच्या तरुण पिढीला आपला आदर्श त्यांनी घेतला पाहिजे. आणि म्हणून जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी 10-5 मावळे घेऊन त्यांनी हे एवढं मोठं स्वराज्य त्यांनी या ठिकाणी उभं केलं. आणि त्या स्वराज्याचं रक्षण करण्याकरता आपलं प्रत्येकाचं एक आपलं मंदिराची रक्षा असेल, आपली गोरक्षा असेल, आपल्या आई बहिणीची रक्षा असेल, ते सर्व धर्मशिक्षण तुम्हाला या संघटनेद्वारे आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून मला संपर्क प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. कारण आपण हिंदू आहे, हिंदूंनी हिंदूला संपर्क नाही करायचा, मग कोणाला करायचा. आणि म्हणून माझा नंबर घ्या, 93 22 32 8002, नागेश्वरानंद महाराज धर्मयोद्धा संघ. आणि म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी कामाला लागा ही विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय, जय हिंदू राष्ट्र.